स्वरधादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजन्माने, नमो स्वचश. आचार्य भगवान अमितगती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि आचार्य भगवंतांनी काल म्हणजे श्रुतविनय याचं प्रकरण सांगितलं होतं. ज्ञानाचा विनय कशा पद्धतीने केला जातो आणि चारित्र्य विनयसुद्धा काल सांगितला होता. आणि त्यामध्ये इंद्रियाने कशायरूप जे आत्मपरिणती होते त्याला प्रणदान म्हणले म्हणून सांगितलं होतं. आणि त्याचंसुद्धा इंद्रिय प्रणदान काय आहे आणि कशाय किंवा मन प्रणदान काय आहे हे सुद्धा सांगितलं होतं. आणि त्यामध्ये थोडं कथन आपलं राहिलं होतं की त्या ज्या कशाय प्रणदान आहे त्याच्या प्रकारामधील काही प्रकार प्रश्नरूपामध्ये आचार्य भगवंतांनी ठेवले होते. आणि ते आपण बघूया की आचार्य भगवंतांनी काय सांगितले ते बघूया. 5 महाव्रत, 5 समिति और 3 गुप्ती ये चारित्रात्मक ही है. फिर यहाँ समिति तथा गुप्ती को चारित्र का विनय कहकर इन्हें चारित्र से पृथक क्यों गया है तथा इनका स्वरूप क्या है. म्हणजे 5 महाव्रत, 5 समिति, 3 गुप्ती हे टोटल कने 13 प्रकारचं चारित्र आहे. मग समिती आणि गुप्तीला चारित्र विनयामध्ये घेऊन त्याला स्पेशल का केलेलं आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे हे विचारल्यात. ते आता आचार्य भगवान उत्तर में सांगणार. यह चारित्र शब्द से 5 महाव्रत ही ग्राह्य है. गुप्ती और समितियाँ तो उन व्रतों को परिकर है, उन व्रतों की परिकर है. परिकर की विनय द्वारा ही मूल वस्तू का द्योतन होता है. त्याचं परिकर या 8 पालन केल्यानंतरच महाव्रत पाळल्या जाते. म्हणून त्याचं परिकर असल्यामुळं त्याला मूल रूपानं त्याला सांगितलेलं आहे असं सांगा. परिग्रह नाही, परिकर हो. ते पालन केल्याशिवाय नाही ते पालन होत नाही. परिकर याला म्हणतात हे सांगितलं आहे. म्हणून काय सांगितले 5 महाव्रत, 5 समिती, 3 गुप्ती हे चारित्रात्मक आहे म्हणून सांगितलं आहे. परंतु गुप्ती आणि समितीला का बाजूला चारित्र विनयमध्ये स्पेशल सांगितलं आहे आणि पृथक का केलेलं आहे त्याचं मूळ कारण आहे गुप्ती आणि समिती पालन केल्याशिवाय महाव्रत पालन होणार नाहीत म्हणून त्याला स्पेशल सांगितलेलं आहे. समिती आता काय आहे ते सांगतात. जो प्रवृत्ति जीव समूहों के स्वरूप के ज्ञान एवं श्रद्धापूर्वक की जाते हैं उसे सम्यक प्रवृत्ति कहते हैं और इसी सम्यक प्रवृत्ति का नाम समिति है. सम्यक प्रवृत्ति म्हणजे समिति. मग त्यामध्ये इरिया, भाषा, ऐषणा, आदान, निक्षेपण, उत्सर्ग के भेद से ये 5 समितियाँ 5 प्रकार की है. म्हणजे इथं काय सांगितलं आहे जे प्रवृत्ती की नाही जीव समूहाच्या स्वरूपाचं ज्ञान करून श्रद्धापूर्वक केले जाते आणि सम्यक प्रवृत्ती आहे त्याला समिती म्हणलेलं आहे. मग ते 5 प्रकारची इरिया, भाषा, ऐषणा, आदान, निक्षेपण आणि उत्सर्ग अशा 5 प्रकारच्या समिती आहेत म्हणून सांगितलं आहे. गुप्ती संसार के कारणों से आत्मा के गोपन को अथवा मन वचन काय की क्रियाओं की स्वच्छंदता के निग्रह को गुप्ती कहते हैं. म्हणजे संसार कारणापासून आत्माला गोपन करणे किंवा मन वचन कायाच्या क्रियांना स्वच्छंदतापासून वाचवणे किंवा बाजूला ठेवणे याला गुप्ती म्हणलेलं आहे. मन वचन काय के भेद से ये 3 प्रकार की होते हैं. म्हणजे मन गुप्ती, वचन गुप्ती आणि काय गुप्ती ही 3 प्रकारची आहे. मग मन गुप्ती कशाला म्हणतात. मन का राग द्वेष आदि से प्रभावित न होना मनोगुप्ती है. मनामध्ये राग द्वेष उपलब्ध होऊन द्यायच नाही, राग द्वेष रूपी प्रवृत्ती येऊन द्यायच नाही याला मनोगुप्ती म्हणतात. वचन गुप्ती असत्य, कर्कश, कठोर तथा मिथ्यात्वयम असंयम पोषक वचन नहीं बोलना वचन गुप्ती है. म्हणजे काय असत्य, कर्कश, कठोर आणि मिथ्यात्वानी असंयमाचे पोषण करणारे वचन बोलायचे नाही त्याला वचन गुप्ती म्हणतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. काय गुप्ती काय से ममत्व का त्याग अथवा उठने बैठने चलने बोलने खाने पीने एवं वस्तु को रखने उठाने रूप शारीरिक क्रिया अप्रमादपूर्वक करना काय गुप्ती है. म्हणजे शरीराचं ममत्व त्याग करायचं किंवा उठणे बसणे चालणे बोलणे खाणे पिणे वस्तू ठेवणे उचलणे
या शारीरिक ज्या क्रिया आहेत ते अप्रमादपूर्वक करायच्या, व्यवस्थित परिमार्जन करून, आळस न करता, असं सांगितलं. याला काय समितिया प्रवृत्ती रूप और गुप्तिया निवृत्ती रूप होती है. समितिया जी 5 समिती सांगितले ते प्रवृत्ती रूप आहेत आणि गुप्ती आहे ते निवृत्ती रूप म्हणजे त्याग रूप. हे ग्रहण रूप आहेत आणि हे त्याग रूप आहेत. या प्रकारे इस प्रकार इंद्रिय अप्रणिधान, कषाय अप्रणिधान, समिति एवं गुप्ती रूप आत्मपरिणति चारित्र विनय है. आणि या प्रकारे इंद्रिय अप्रणिधान आणि कषाय अप्रणिधान, समिती आणि गुप्तीरूप आत्मपरिणती चारित्र विनय आहे म्हणून सांगितलेलं आहे. ते सिद्ध केलं सगळ्यांनी. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान 120 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून तप विनय सांगणार आहेत की तपाचा विनय काय आहे. पहिला गाथाकंठस्कोरीने आचार्य महाराजांनी काय सांगितलं ते पाहूया. परिसह सहिष्णुत्वम सद्धोत्तर गुणोद्धम योग्यावश्यक संबंधे हानुत्सेध निराकृती. तर आचार्य भगवान काय म्हणतात, सम्यक प्रकार से अर्थात संक्लेश एवं दीनता बिना परिचय सहन करना, उत्तर गुण अर्थात संयम में उद्यमशील रहना तथा हीनाधिकता के परिहार पूर्वक योग्य समय में आवश्यकों का पालन करना तप विनय है. काय म्हणले बघा, सम्यक प्रकारने म्हणजे संक्लेश आणि दीनता सोडून परिसरानं सहन करायचं. संक्लेश भाव न करता, दीनता म्हणजे जर परिचय आले तर का नाही दुसऱ्यापुढं प्रकट करायचे, हे माझं व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे किंवा नाश करण्याचा उपाय त्यांना सांगायचे आणि करून घ्यायचं, ही दीनता बी नको आहे. हां, याला संक्लेश आणि दीनता म्हणतात. हे सोडून परिचय सहन करायचे. आणि परत जे उत्तर गुण आहेत, उत्तर गुण याचा अर्थ संयमामध्ये उद्यमशील राहायचं. हीन अधिकता याचा परिहार करून, जास्त वेळ जास्त कमी याचा परिहार करून जे आपले आवश्यक आहेत ते योग्य वेळच्या वेळीच करायच्या, पालन करायचं. याला तप विनय म्हणलेलं आहे. आवश्यक म्हणजे जे 28 मूलगुण आमचे आहेत त्यांच्या 11 प्रतिमा असतील, यांच्या 11 प्रतिमा असतील. किंवा परिचय म्हणजे उपसर्ग, त्रास धात चावणे हे परिचय आहे, काय येणे कोण बोलणे हे परिचय आहे, सगळं सहन करायचं. ते दीनता प्रकार संक्लेश न करता याला तप विनय म्हणतात. मग प्रश्न केलेला आहे, संयम को उत्तर गुण क्यों कहा, चारित्र क्यों नहीं कहा और तप विनय में इसका ग्रहण क्यों किया. म्हणजे काय सांगितले, संयमाला उत्तर गुण का म्हणलेला आहे आणि चारित्र का म्हणलेलं नाही आणि याला तप विनयमध्ये ग्रहण का केलेलं आहे हे विचारले. तर इथं उत्तर देतात, चारित्र ही संयम है और संयम ही चारित्र है. म्हणजे चारित्र संयम आहे आणि संयमच चारित्र आहे. इनमें मात्र शब्दभेद है, नुसता शब्दभेद मात्र आहे. सम्यक दर्शन और सम्यक ज्ञान के उत्तर काल में चारित्र की उत्पत्ति होते है, अतः चारित्र या संयम को उत्तर गुण कहते हैं. म्हणजे सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान झाल्यानंतर त्याच्या उत्तर कालामध्ये चारित्राची उत्पत्ती होते ना, त्यामुळं चारित्राला संयम आणि संयमालाच उत्तर गुण म्हणलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची. श्रद्धा और ज्ञान के बिना असंयम का त्याग नहीं होता और यदि कोई कर भी दे तो उसे सम्यक चारित्र नाम प्राप्त नहीं होता. म्हणजे काय सांगितले, श्रद्धा आणि ज्ञान याच्या बिना नाही असंयमाचा त्याग होऊ शकत नाही आणि त्याच्या बिना जर केला कोण तर ते सम्यक चारित्र हे नाम प्राप्त होऊ शकत नाही म्हणून सांगितलंय. संयम रहित तपच्चरण का श्रम व्यर्थ है. संयमानं रहित जे तपच्चरण आहे ते सगळं व्यर्थ आहे. नुसता तप करणे हे व्यर्थ आहे. आज किती असे साधू आहेत ते सम्यक तप करत नाहीत, नुसता तप करतात. मग ते करोडो वर्ष जरी त्यांनी तप केलं परंतु सम्यक्त्वासहित अल्प मात्र तप सुद्धा नाही संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत आहे आणि ते करोडो वर्षाचं तप सुद्धा कारणभूत नाही. मग आज किती हिमालयामध्ये मोठमोठे घोर तप करणारे तपस्वी आहेत, जाळ लावून ह्याच्यामध्ये ते सांगावले. मग सम्यक नाही ना, ही गोष्ट आहे म्हणून ते होऊ शकत नाही म्हणून सांगितलेलं आहे. संयम का उद्योत करने वाला तपच्चरण ही निर्जरा का कारण होता है, अतः संयम को तप का परिकर
कहा गया है तप विनय में संयम को ग्रहण किया गया है. कारण काय सांगितले, संयमाचं उद्योतन करणे किंवा संयमाचं उद्योतन करणे, संयमासहित तपचरण करणे हे निर्जराचं कारणभूत आहे. आणि त्याच्या पुढे सांगितले म्हणून संयमाला तपाचं परिकर म्हणलेलं आहे. तप केल्याशिवाय संयम होणार नाही आणि म्हणून तप विनयमध्ये संयमाला ग्रहण केलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता पुढं प्रश्न करतात, तप विनय में परिशह सहिष्णुत्वम पद क्यों दिया गया है और परिशह सहिष्णु बनने के लिए क्या करना चाहिए. आता इथं विचारल्यात तप विनयामध्ये परिशह सहिष्णुत्वम पद का दिलेलं आहे आणि परिशह सहिष्णु बनण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे हे विचारलेलं आहे. आता उत्तर देतात, अनशन, अवमोदर्य एवं रस परिताग आदि ये तप के भेद है. इन तपों के आचरण में क्षुधा तृष्णा आदि की वेदना होना स्वाभाविक है. उस वेदना को शांतिपूर्वक सहन करना, संक्लेशित नहीं होना ही परिचय जय है. यही संकेत देने हेतु श्लोक में परिशह सहिष्णुत्वम पद दिया गया है. काय म्हणले बघा, अनशन, अवमोदर्य, रस परित्याग, वृत्ती परिसंख्यान आणि काय राहिलं, वृत्ती काय नाही झाले की अनशन झालं. पहिला अनशन, अवमोदर्य, रस परित्याग, त्यानंतर विविध शेयासन, वृत्ती परिसंख्यान आणि काय क्लेश, हे 6 भेद आहेत. तर या जे अनशन, अवमोदर्य, रस परित्याग आदी जे तपाचे भेद आहेत, या तपांच्या आचरणामध्ये क्षुधा तृषा आदीची वेदना होणे स्वाभाविक आहे. ती वेदना होत्या, म्हणजे तहान लागणे, भूक लागणे ही वेदना होतात. परंतु त्या वेदनेला सुद्धा शांतीपूर्वक सहन करणे, संक्लेशित आपलं मन होऊन द्यायचं नाही, यालाच परिचय जय म्हणलेलं आहे. परिचय जय यालाच म्हणलेलं आहे. आणि हे संकेत देण्यासाठी की नाही श्लोकमध्ये परिशह सहिष्णुत्वम पद दिलेलं आहे. ह्यासाठीच परिशह सहिष्णुत्व म्हणजे काय, अशा पद्धतीने हे सगळं सहन करायचं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि काय तर खोलून आता सांगणार आहेत सगळं. उपवास आदि तप ग्रहण कर लेने के पश्चात भूख प्यास की वेदना से व्याकुल न होना कि मैं इसे कैसे सहूंगा. काय म्हणलेलं बघा, उपवास आदि तप ग्रहण केल्यानंतर भूक तहान याच्या वेदनेनं व्याकुल न होणे आणि मी कसं सहन करेन अशी भाव बी करायची नाही. शांतीपूर्वक सम्यकपूर्वक सहन करत राहायचं. काय आले ते सगळं सहन करायचं, जे होईल ते होईल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सहन करताना नाही, जर भेद विज्ञान असेल तर सहन लगेच होते, भेद विज्ञान नसेल तर सहन होत नाही. माझा आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळा आहे. आत्म्याला माझ्या काय होणार नाही, माझ्या शरीराला व्हायला आहे असं म्हटला तर सगळं सहन होणार आहे, नाहीतर सहन होणार नाही. ही लई मोठी साधना आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. पुढे म्हणतात, भोजन कथा में आदरभाव न रखना. भोजनाच्या कथा का नाही, आहार तेन झाल्यावर परत इथं खोलीत किंवा गुंप्यात तेन भोजन कथाचा विषय काढायचा नाही. त्या गोष्टी म्हणतात त्याच्यावर आदरभाव ठेवा नाही. म्हणजे सारखं काढायचं, हे कसं होईल, असं गेलं तर चौक्यात बरं होईल, असं केलं तर होईल, तसं केलं तर होईल, झालं की झालं. फक्त औषधाचं काय असेल, बाकीच्या गोष्टीचं काय असेल तर त्या गोष्टी आहेत. बाकीच्या भोजन कथा कुठल्या करायच्या नाहीत हे सांगितलं. त्यात आदरभाव ठेवा नाही. व्याकुलतापूर्वक यहाँ वहाँ न घूमना, खान पान के चिंतन में मन नहीं लगाना. म्हणजे व्याकुळ होऊन का नाही इकडे तिकडे फिरायचं नाही. भूक सहन होईना, तहान सहन होईना म्हणून इकडे तिकडे व्याकुळ होऊन फिरायचं नाही. किंवा त्याच्या पुढे जाऊन जे खानपान आहे त्याचं चिंतन मनामध्ये करायचं नाही. हे झालं तर बरं होईल, हे केलं तर बरं होईल, या चिंतन करायचं नाही. काय असं कसं, जे येणार आहे ते येणार आहे. काय होणार आहे, काय मिळलं ठीक, नाही मिळलं ठीक, काय होणार आहे, काय होणार नाही. ही गोष्ट महत्त्वाची. मैं भूख प्यास से पीडित हो ऐसी वाणी नहीं बोलना. मी भूकपासून पीडित आहे, तुम्हाला काय होतंय का नाही, हां असं म्हणायचं नाही. ही गोष्ट महत्त्वाची. त्यांचं म्हणाल नाही, मी सगळ्यांचं सांगाले हो. या अशा गोष्टी अशा गोष्टी करायच्या नाहीत. जेवढं काय आपल्याला सहन करता येईल तेवढं करायचं.
पारणा के दिन भी याचना नहीं करना. म्हणजे उपास झाल्यावर दुसऱ्या दिवशी पारणा असतो की नाही, त्या दिवशी सुद्धा याचना करणे नाही. हे करा ते करा, ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. फक्त औषधाचं काय असेल तेवढं सांगायचं. त्यांनी करणारे त्यांच्या अपेक्षेने करतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. उपवास से कमजोर में रूखा सूखा भोजन नहीं कर सकता. मुझे दूध घी आदि मिलना चाहिए ऐसी याचना अथवा चिंतन नहीं करना. काय सांगितले बघा, उपासन कमजोर झाल्यामुळे की नाही मला रोका सुका भोजन नाही मी खाऊ शकत नाही, मला दूध तूप आधी मिळायला पाहिजे अशी याचना, असं चिंतन बी करायचं. काय मिळेल ते आनंद म्हणून खायचं. सूक्ष्मच आहे, असंच पाहिजे. हीच साधना आहे. आणि आमचे गुरु महाराज कायम हे शिकवत होते. एक गोष्ट लक्षात घ्या, आजचे की नाही श्रावक लई चांगले आहेत की श्रावक कने महाराजांची मातांची वैयावृत्ती रूपामध्ये सगळं व्यवस्थित चांगलं करतात. म्हणून तुम्ही तरीसुद्धा तुम्ही त्यांच्यावर चिडण्याचं, तुम्ही विकल्प करण्याचा, ही मिळालं नाही ते मिळालं नाही करण्याचा प्रयत्न केला तर काय उपयोग आहे तुमचा. आणि तुम्ही काय त्यांना पैसे दिले हवे हे करा म्हणून. असं आचार्य सन्मत सागर महाराज म्हणायचे कायम. आणि हे बरोबरच आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्याला आनंदाने मिळाले श्रावकांनी केलेलं आहे त्यातलंच आनंदाने आपल्याला आवश्यक आहे तेवढं खायचं आणि ग बसायचं. काय फरक पडणार आहे. दूध आदि की ओर आंख आदि से संकेत नहीं करना. आहारातलं सांगाले तर तिकडे संकेत करायला नाही, हे पाहिजे बरं. दूध आधी काय असेल ते डोळ्यानं संकेत करायचा नाही. दूध आदि इष्ट पदार्थ दिए जाने पर मुख प्रफुल्लित नहीं करना. आणि ते इष्ट मिळणार आहे ते मिळल्यावर नाही हसायच नाही. काय येईल ते समाधानी राहून शोधन करून खायचं. न दिए जाने पर मुख में क्रोध न लाना. मैं महान तपस्वी हूँ फिर भी ये धर्मात्मा जन मेरा आदर सम्मान नहीं करते. इन्होंने एक भी दिन मेरी पूजा नहीं की या कोई प्रभावना नहीं की. इस प्रकार का कोप या संक्लेश नहीं करना. इस प्रकार समता भाव से शुद्धा तृष्णा एवं सत्कार पुरस्कार आदि परीक्ष को सहन नहीं करना. इथं काय म्हटलं बघा की एक काय न दिल्यानंतर सुद्धा काय दिल्यावर का नाही आनंद करायचं नाही, काय न दिल्यावर क्रोधित व्हायचं नाही. मी महान तपस्वी आहे मी, आणि माझे हे धर्मात्माजन जे आहेत ते धर्मात्माजन माझी पूजा, माझा नमस्तो, माझा आदर सत्कार करत नाहीत ही भावना ठेवायची नाही. कारण की एक अशा प्रकारचे कोप संक्लेश भाव करायचे नाहीत. समताभावपूर्वक तृषा शुद्धा सत्कार पुरस्कार आदी परीक्षे सहन करणे. कारण की सत्कार आणि पुरस्कार एक परीक्षे आहे. कोण नमस्तू केला तुमचा जयगार केला काय बघण्याची आवश्यकता नाही. आमच्यासाठी करल्यात वे त्यांच्यासाठी करल्यात. काय केले नाही केले काय फरक पडणार आहे आम्हाने. कोण अर्घ्य दिला नाही दिला, कोण म्हणला नाही, कोण विचारलं नाही, काय फरक पडणार आहे. आमचं काम आम्ही करणार आहे. त्यांनी काय करतील ती करतील त्यांच्यावर. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ही सगळ्यात महत्त्वाची भावना आहे. आणि शुद्धा तृषामध्ये सुद्धा का नाही कुठले क्रोधाचे भाव करणे काय मिळलं नाही. आणि मला सांगा आता चौक्यात जाऊन आलो आहे, समजा अंतराळ झालं विकल्प केला म्हणून परत खायला मिळणार आहे. मग आनंदपूर्वक सहन करा ना. कारण की आनंदपूर्वक सहन केला तर त्यावेळी प्रत्येक क्षणाक्षणाला कर्माचे जरा अनंत गुन्हे आहे. आणि जर संक्लेश परिणाम झाले तर कर्माचा बंद आहे. चौक्यावाल्यांचं बी सांगवलंय आणि आमचं बी सांगवलंय. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे काय झालं याचा विकल्प करायचा नाही कुठल्या गोष्टीचा. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि धर्म लई चांगला आहे. त्या धर्माच्या अपेक्षेने जसं आम्ही पालन आनंदपूर्वक आणि शांत संयमपूर्वक करेल तेवढं आपल्याला मिळणार आहे. काय झालं कोण येऊन बोललं महाराज माताजींना तुम्ही असं आहे तसं आहे काय फरक पडणार आहे. गप शांत बसा. दोन गोष्टी आहेत. बोलले तुमची चूक असेल गप बसला, माझी चूक आहे म्हणून गप बसलो. चूक नाही तरी बोलाल्यात त्यावेळी काय म्हणायचं माझ्या कर्माचं उदय म्हणून गप बस. काय फरक पडणार आहे. उत्तर देणारं कर्म आहे. ते उत्तर सगळ्यांना योग्य वेळ आल्यानंतर सगळ्यांना योग्य ते उत्तर देणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करू. त्यामुळे आपण शांत राहायचं. जेवढं काही परीक्षा येतील उपसर्ग येतील ते सगळे शांत रूपाने सहन करायचं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. काय पारणा होय असते बरोबर आहे की
समजा महाराजांचं माताईंचं उपास आहे आणि उपास झाल्यावर दुसऱ्या दिवशी पारणा ज्याच्या घरात होणार आहे त्यांना साधारण आहार करण्यापेक्षा जास्त पुण्य आहे. किंवा चतुर्दशी अष्टमी दिवसाला व्रत घेतलेलं असते महाराजांनी माताजींनी, ते व्रत त्यांच्या घरात आहार रूपामध्ये होणे हे सुद्धा पुण्य जास्त आहे. दशलक्षण षोडशकारांमध्ये व्रत उपासादे असतात किंवा त्याग काय काय असतात, ते त्याग केल्यानंतर त्यांच्या घरात आहार होणे हे सुद्धा पुण्यवर्धक आहे, जास्त पुण्यवर्धक. रोजच्या प्रमाणे साधारण आहार करणे आणि तिथी पर्वला आणि उपास पारणा आधी आहार करणे हे पुण्याचं कारक आहे. एक सांगितलं जाते प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचा कने 1105 दिवस अन्न त्याग होतं, धर्मावर संकट आलं म्हणून चारिचक्रवर्ती या ग्रंथामध्ये आहे. आणि तो 1105 दिवस अन्न त्याग होता आणि त्याचा पारणा झालता तो चंदू काका सरापा किंवा शहांच्या घरात. हे दोन्ही शहा त्यांचे भाऊ बंद मोठे आहेत, त्या सगळ्यांच्यात मिळून झालता. आज सांगितलं ते की त्यांच्यात ते पारण्याचं फळ एवढं मोठं त्यांना मिळाले की आजपर्यंत पैशाचा आणि सोन्याचा धूर निघाला आहे. आज गावागावात प्रत्येक शहरामध्ये त्यांची शाखा आहे चंदू काका सरापा. हे त्या पारण्याचं फळच 1105 दिवस अन्न त्याग. ती त्यांची भावकी सगळी एकत्र होती असं म्हणतात. ते शहा म्हणून परिवार आहे, शहा परिवार म्हटलं जाते. मग त्यांचं बी आडनाव शहाच आहे ना, ते चंदू काकांचं म्हटलं जाते. ते पुरावे बी आहेत, त्याचे फोटो बिटे आहेत. त्यामुळं शहांच्या धरा तर चंदू काका शहा, त्यामुळे त्यांच्याकडे एवढं पुण्याची प्राप्ती त्यांना वाढली. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे विशेष ज्या दिवशी त्याग महाराजांचा मातांचा असतो त्या दिवशी आहार होणे हे पुण्याचं आहे. बरेच जण म्हणते आमच्या घरात येऊन महाराज काही घेतलंच नाही, बरेच जण म्हणते. परंतु एक गोष्ट त्यांचं काही व्रत असेल किंवा त्याग कशामध्ये असेल तर त्या त्यागाचं पुण्य तुम्हाला जास्त आहे ना. सगळं खाल्ल्यावर पुण्य कमी आहे. जीव होऊन का उपयोग. पहिला मी मागच सांगितले सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, आचार्य सन्मत सागर महाराज, की धर्म कमवण्याचे आणि पुण्य कमवण्याची अक्कल आहे त्याचं कल्याण लवकर होते. ही गोष्ट आहे. पुण्य जास्त मिळणार आहे ते आम्हाला करायला पाहिजे. धर्म ज्याच्यामुळे चांगला होणार आहे तो धर्म करायला पाहिजे. ते धर्म करताना पाप लागत असेल जास्त तर तो धर्म करत असेल तर काय उपयोग आहे. आणि पुण्य कमवताना कमी पुण्याच्या क्रिया करलोय, जास्त पुण्य मिळणार आहे ते क्रिया करणं, निर्जरा होणार आहे ते क्रिया करणं, काय उपयोग आहे. मग त्याचा कल्याण होणार नाही. कल्याण करून घ्यायचं असेल तर पुण्य कमवायची अक्कल आणि धर्म करायची अक्कल पाहिजे, तरच कल्याण लवकर येतं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पुढे सांगतात, यदि रस परित्याग किया है तो रसयुक्त आहार की कथा चिंतन या उस रस आदि में आदर भाव न रखना, रस त्याग से उत्पन्न शरीर के संताप को समता भाव से सहन करना. रस परित्याग केलाय समजा आणि रसयुक्त आहाराच्या कथा करायचे, त्याचं चिंतन करायचं, हे मिळत तर बरं आहे. किंवा रस त्याग केलाय आणि आधीच सांगून टाकायचे हे माझं रस त्याग आहे, झालं. सगळी जुळणी करतात की मग चौकात, बाकी सगळं जुळणी करतात की मग तसंच पाहिजे. बिन सांगताच करायला पाहिजे त्याग. त्याग कसला झाला मग. त्याग काय सांगून सगळे दोंडी पिटवू काय आम्ही. त्याग केलाय, उपास आहे आमचा, न सांगताच करायला पाहिजे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तेच पुण्य मिळणार आहे. एक सांगा, दान केलाय तुम्ही हे सांगितलं तरी दानाची नाही जी पुण्य आहे ती पुण्य कमी होणार आहे. न सांगता गुप्त दान केलाय ते पुण्य जास्त आहे 100%. तसं आमच्या बाबतीत आहे. आम्ही काय त्याग केलाय हे सांगून, आता समजा उदाहरण द्यालो मी. आता रस त्यागमध्ये की नाही तूप त्याग आहे. तूप त्याग आहे म्हणून तुम्ही सांगितलं चौकलं ना, तूप सोडून बाकीच्या रसाचं लईत करून ठेवणार त्यांनी, मग काय त्याग काय झाला. एवढं मिळणं तो उलट जास्त मिळालं, सगळ्या रसांचं जास्त बनवून ठेवलं त्यांनी चौक्यावाले. मग सांगून काय उपयोग आहे. आम्ही तर आचार्य महाराजांनी आम्हाला तसंच शिकवले. आचार्य भगवान सन्मती सागर महाराजांनी की कुठलीही गोष्ट सांगून करेन आणि आम्ही करत नाही. मी तर माझ्या जीवनात नाही कधी चौक्यात गेल्यावरच कळते काय भानगड आहे. आणि हेच महत्त्वाचं आहे. आणि एक गोष्ट सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की महिलांना तुमच्या आहाराचं नाही खुणखुण लावून द्यायच नाही, महिला तुम्हाला वश करतात. हे सन्मत सागर महाराज म्हणायचे कायम. काय खाताय हे कळलं नाही, रोज तेच घेऊन येतात बघा. मग ते तुम्ही का नाही तुम्ही त्यांच्या आहारी जाताय. त्यामुळे एक गोष्ट आहे, कुणाला का नाही काय आहारामध्ये त्याग करतोय, काय घेतोय, कधी ग्रहण करतोय, कधी कुठलं सोडतोय हे कोणून द्यायच नाही. हे उत्कृष्ट आहारचर्य आहे. ही महत्वाची बाब आहे. आणि तो परिचय किती मोठा आहे बघा की, किंवा ते कने सहन करतोय रस परित्याग त्याग किती मोठा आहे बघा की, पुढ्यात सगळं असताना त्यावेळी त्याग केले. किती भावना उत्कृष्ट त्यावेळी होणार. काही ग्लानी नाही, काही विकल्प नाही म्हणत त्याच्याविषयी. ही गोष्ट महत्वाची आहे ना.
म्हणून तसं सांगितलंय. त्यामुळे असं कुठलं सांगायचं नाही किंवा समता भावाने त्याला सहन करायची, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता पडतात आतापन योग. आतापन योग म्हणजे काय? आतापन योग में धूप आदि आ जाने पर चित्त संक्लेशित नहीं करना एवं उसका प्रतिकार करने वाली वस्तुओं में आदर भाव न रखना. आतापन योग म्हणजे काय माहिती काय? उन्हात बसलेला असते समजा, किंवा ऊन येते कुठं चालत असताना, जाताना, कुठे इथं हे करत असताना, त्यातसुद्धा चित्त संक्लेशित करायचं नाही आणि त्याच्या प्रतिकार करणाऱ्या वस्तू आणून सांगायला नाही. आता धूपमध्ये चाललो आहे, आधी चंदन तेल लावून जातो, थंड आहे होते, ह्या अशा गोष्टी आधी करायच्या नाहीत. त्यातनं आल्यानंतर बाकीच्या गोष्टी झाल्या, कोण केलं ठीक आहे, परंतु ज्यावेळी होते छत्री तर आमची त्यागच आहे. सांगायला ह्यानी म्हणे छत्री आणा, उन्हात असून ते पावसात असून ते छत्री अजन्म त्याग आहे. तुमचं त्याग आहे मला, श्रावक लोक माझ्यावरच धरण्याचं त्याग आहे. आता बोला वात्सल्य काय सावकांचं नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आणि मी बरीच जण मला म्हणतात की तुम्ही हे एवढ्या कमी वेळेत कधी नियम का घेतला. मला म्हणतात सोडा, आचार्य भगवान विद्यासागर महाराज सुद्धा नियमावर मध्ये म्हटलेले, मी त्यांना सांगितलं त्यावेळी की ही इतनी जल्दी क्यों लिही आहे. मग परत मी त्यांना समजावून सांगितलं की मी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये ह्याची साधना मी केली होती बरेच वर्ष. गुरुकुलला मी स्तवनिधी गुरुकुलला संचालक होतो का नाही, त्यावेळी पाऊस चालू झाला की पावसामध्ये की नाही भगवंतांच्याकडे बघत दिवसभर सामायला बसत होतो, साधना करत होतो. आणि ऊन पडल्यानंतर उन्हात बसून नाही भगवंतांच्याकडे बघत बसणार, दिवसभर साधना करणार. कारण की त्या छत्रीचा अभ्यास केला आहे आणि मग केलं आहे, असं लगेच केलं आहे असं कुठली गोष्ट नाही. पहिला सुरुवातीला घेतल्या महाराज झाल्यानंतर मला त्रास झाला, कारण की प्रत्येक वर्षी डेंगू होणे किंवा निमोनिया होणे या गोष्टी व्हायला आल्या. परंतु जसं शरीर पुढं गेलं तसं सगळं शरीर ऑब्झर्व करायला. आता ह्या आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना नेमावरमध्ये भेटून आल्यापासून आणि त्यांच्या संघातल्या काही त्यागींनी भिजल्यानंतर किंवा उन्हात जास्त गेल्यानंतर आहारची पद्धत काय असते ही चर्चा झाल्यानंतर आता तिथनं पुढं डेंगू निमोनिया या गोष्टी होणंच झाल्या. म्हणजे शरीर ऑब्झर्व झालं. आपलं शरीर असं आहे की आपण त्याला कसं ढाळेल तसं शरीर तयार होते आणि अभ्यास करायला पाहिजे. आणि मला सांगा, या क्षेत्रात आलोय कशाला? त्याग करायला आलोय का घरण करायला आलोय? त्या शरीराला तुम्ही लहानपणीच वळण पडलाय ते. आता तेच की लहानपणच आहे की कुठल्या ते काय ते आता ते पर्याय नसतोय, असं जायला लागते, त्याला काय पर्याय नाही. त्याला काय असं वेगळा विकल्प सांगितला असं काय नाही, ते मग जायलाच पाहिजे, त्याचा प्रश्न. आता पावसाळ्यात मग महाराजांची चर्याच होऊ शकणार नाही. तसं जर ते पावसाळ्यात जीव उत्पन्न होतात म्हणून एका ठिकाणी राहायला सांगितले. जास्त फिरताना जास्त जीवांची हिंसा होईल म्हणून चातुर्माच्या काळामध्ये एका ठिकाणी राहायचं आहे म्हणून ही. आता येतोय त्यावेळी काय करणार, दुसरा पर्याय नाही. खरं तर त्या पावसाळ्याच्या काळात जास्त पाऊस असते ना, म्हणून तिथं 4 महिने एका ठिकाणी राहायला सांगितले. बाकी ठिकाणचं असं काय विकल्प आणि संकल्प नाही, त्यामध्ये सांगितलं आहे. पुढे सांगतात, शून्य प्रदेश में निवास करते हुए सर्प सिंह व्याघ्र एवं पिशाच आदि से भयभीत नहीं होना, इस प्रकार अरति परिचय को जीतना. शून्य प्रदेशात कुठं नाही, जंगलात राहिलो कुठं राहिलो तिथं व्याघ्र साप सिंह भूत पिशाच आदींना भयभीत न होणे, तिथं त्याला अरति परिचय म्हणतात. तिथं बी राहणे. तिथं काय झालं तर काय शेवटीला समाधी तर घ्यायला येत्या का नाही, अशा ठिकाणी राहिलं तर. आमचं शिखरजीला जाताना तसं झालं, इकडे श्रवणबेगोला जाताना झालं, बरेच वेळा झालं. काय भ्यायचं आहे, फक्त मनात थोडी भीती उत्पन्न होणार, परंतु त्याला भीतीला नाही समजावून सांगायचं की बाबा जर समजा काय झालं तर समाधी तर पर्याय तुझ्याकडे आहे नव्हता, तुझी दीक्षा झाली, हातात पेंचिक म्हटलं आहे नव्हता, काय भ्यायची गरज आहे, एवढं समजावून सांगायचं आणि ग बसवायचं. त्याला होते तसं थोडी भीती मात्र अल्प मात्र होणार. ती भीती म्हणजे नाही सम्यक तू जाते असं नाही, कारण की तुम्ही म्हणताय सप्त भयानं सम्यक ती राहत असते. ये लोक परलोक आधी ते भीतीचे प्रकार आहेत. ही साधारण भीती म्हणजे की नाही सम्यक तू जाते असं नव्हं, हे पहिला समजून घ्या. ही गोष्ट हां, या गोष्टी महत्त्वाच्या. आता तसं शिखरजीला जाताना मी ज्यावेळी की नाही, आता हिनी होती माझ्याबरोबर ब्रह्मचर्य विषयामध्ये होते वात्सल्य सागर महाराजजी. तर शिखरजीला जाताना आम्ही की नाही ज्यावेळी मागं पडलो, मी कुंतलगिरीमध्ये आजारी पडल्यानंतर, मग आम्ही मधनं लवकर गाठायचं म्हणून जंगलाचा रस्ता घेतला. आणि जंगलाच्या रस्त्यात एक दिवस नाही रस्त्यात चुकलो की जंगलात किती गोल फिरलं तर तिथंच बाहेरच येईना. मग शेवटीला एक शेंडपाळ एक म्हणजे धनगराचा एक मुलगा होता,
तो शेंड्या चरवायला होता. त्याला विचारलं की इथनं बाहेर पडायचा रस्ता कुठे आहे. मग त्यानं सांगितल्यावर पडलो की त्याला 4:30ला बाहेर पडलो. 1 तिथंच फिरालो की त्या जंगलात त्या डोंगरात तिथंच येतोय आणि तिथंच येतोय, काय कळलं ना. मग त्यानं सांगितल्यावर बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यावर आता का नाही ज्या जागेला पोचायचं आहे ती जागा आहे 27 किलोमीटर. कसं पोचणार आता, अर्धा तास पाऊण तासात 5ला पोचायचं होतं. मग शेवटीला काय झालं, पुढं आलो, रस्ता एक लागला. रस्त्यालाच का नाही एक ते फॉरेस्ट अधिकारीचं असं उंच बांधलेलं असते की तिथंच राहायचा निर्णय झाला. त्या जंगलात सगळे वाघ सिंह सगळे प्राणी होते. तर काय करायचं, मग शेवटीला दानवेचे राजू भैया होते, त्यांनी की नाही त्याला सगळ्या मुलांनी मिळून पट्टी बांधली, सगळी त्याला पट्टी बांधली. जे पुढं व्यवस्थेला ते पुढं व्यवस्थेला गेले आणि आम्ही एक 4 जण, फक्त त्यात 3 जणच राहायची व्यवस्था होती तिथंच कमडल. आणि काय झालं, त्यातच झोपलंय रात्री कमडल आणि सांडलं, पाणीच नाही. सगळं भिजलं. तरी त्या अनसिंग नावाचं गाव होतं, त्या गावातले लोक लय चांगले. ते अनसिंग नावाचे गाव एवढे प्रभावित झालते, त्यांची इच्छा होती की माझा चातुर्मास तिथं व्हावा, कधी ना कधी या आणि आमच्याकडे चातुर्मास करावा, तुमची आवश्यकता आहे इकडं. म्हणून मग ते काय केलं ते माहिती आहे काय, ज्या तिथं फॉरेस्टचं जे ऑफिस असं होतं वर उंचीवर, त्याच्या भौतिकने 2-2 ग्रुप, एक महिलांचा एक पुरुषांचा ग्रुप करून जाळ करून तिथं रातभर महाराजांची वैयावरती केली. कारण की काय, जर पशुपक्षी आला तर ते त्या प्राणी आला तर त्या जाळाला भिवून अग्नीला भिवून तो येणार नाही, म्हणून ते इकडे एक इकडे पुरुषांची, जंगलाच्या बाजूला पुरुषांची आणि रस्त्याच्या बाजूला महिलांची एक टीम, 4-4 जणांची 4-4 तासासाठी येणार. ती टीम गेली की दुसरी टीम येणार, असं सकाळपर्यंत त्यांनी वैयावरती करत होती अनसिंग गावची माणसं. ही गोष्ट महत्त्वाची आहे, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे तरीसुद्धा ह्या अरती परिचय असा ज्यावेळी येतोय, सिंह व्याघ्राचा परिचय असतो, त्यावेळी त्यात समताभाव परिचय करायचे आणि परिचय सहन करायचं, भ्यायचं नाही. ह्या गोष्टी झाल्यानंतर आणि भिवून काय होणार आहे, आता पर्याय आलाय तो आपल्याकडं, होणार आहे. त्यामुळे भिवून काय होणार आहे, त्यामुळे ह्या गोष्टी करणार. दुपारच्या भागामध्ये आचार्य भगवान आणि परत उत्कृष्टतेने सांगणार आहे. आम्ही एवढंच करणार आहोत, अशा कुठल्याही कथा, भोज कथा ते आधी करायचे नाहीत, आहारच्या कथा करायच्या नाहीत. सगळ्या शुद्धा तृषा सत्कार पुरस्कार हे सगळे परिचय सहन करायची एवढी भावना आमच्यामध्ये शक्ती येऊन दे, तुमच्यामध्ये शक्ती येऊन दे आणि सगळ्यांनी हे करावं एवढी भावना करतो आणि मानलेलं देतो. जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की